बिग बॉस मराठीच्या घरातून नुकताच बाहेर आलेला आहे करण सोनावणे आणि करण इज हिअर. करण, मला तुला एवढ्या लवकर नव्हतं भेटायचं, मला पण नव्हतं आणि तुझ्या भेटायचं फॅन्सना सुद्धा. पण आता कसं वाटतंय तुला? हाऊ वाज द जर्नी? जर्नी वॉज क्रेझी. खूप छान वाटलं. म्हणजे चॅलेंज होतं माझ्यासाठी बिग बॉस, कारण मी बघत पण नाही बिग बॉस आणि मी डायरेक्ट बिग बॉसला गेलो. सो सगळ्यांसाठी शॉक होतं की आता हा काय करणार आहे. आणि खूप काय काय शिकवलं बिग बॉसनी. नाती तर दिलीच. म्हणजे ट्रॉफीपेक्षा मला असं वाटतं की मी नेहमी आज सर्वांना बोलायचो की ट्रॉफीपर्यंत पोचायला जी जर्नी आहे ना ती खूप ब्युटिफुल असणार आहे. आणि तेच झालं. नाती भेटली, इमोशन्स भेटले, मैत्री भेटली, खूप काय काय भेटलं. सो काहीच रिग्रेट नाही मला जे काय झालं ते. सो ओव्हरऑल तू एन्जॉय केलं? खूप जास्त, खूप जास्त. या म्हणजे जो एक थॉट घेऊन तू गेला होता हो. तो तुला वाटतंय का तू सक्सेस झाला? एकदम. म्हणजे मी भाऊंना पण तिथे स्टेजवर बोललो की काय डोक्यात ठेवून तू गेला होतास? मी आत ठेवून गेलेलो की एन्जॉय करायचंय. म्हणजे बिग बॉस मध्येच का गेला होतास? कारण अर्थात तुझं एक वेगळं जग आहे आणि अर्थात ते अफाट आहे, मस्त आहे, तुझं एक तगडं फॅन फॉलोइंग आहे. यानंतर जेव्हा तुला बिग बॉस सारख्या शो मध्ये जावंसं वाटलं होतं ते काय होतं, का होतं? विषय असा होता की नेहमी म्हणजे मी घरी जेव्हा आई बाप्पा बघायचे त्यावेळी मी बोलायचो का बघताय तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी, हे काय मजा येते भांडण वगैरे करून. तर मी बोललो जर एवढी लोक बघतायत तर आपण पण एकदा एक्सपिरियन्स करू आणि म्हणजे लोकांना, माझ्या लोकांना सांगायला की हे नक्की काय असतं. आणि तेच माहिती झालं. म्हणजे मी जसं बोललो ॲज अ चॅलेंज घेतलं, शिकलो आणि आता मी सांगू शकतो लोकांना की बिग बॉस असं आहे. बिग बॉस खूप ब्युटिफुल गेम आहे. तुम्हाला ते कसं मॅन्युप्युलेट करतात, एवढं ब्युटिफुली करतात की ती म्हणजे ॲज अ क्रिएटर मी सांगतो की जसं मी रील बनवतो ना तसं ते जे बनवतायत ना ते खूप छान बनवतात. आणि ते लोकांना बरोबर त्यांना माहिती आहे काय टच करायचं काय नाही टच करायचं. आणि ते खूप छान प्रोसेस आहे. मला ती खूप आवडली. ते गेल्यावर तुला काय कळलं? ती त्या गेमची मजा कशी आहे? गेम तू बरंच बिग बॉस पाहून गेला होतास का? नाही, बिलकुल नाही. सगळे म्हणत की तू मास्टर माइंड सारखा वागतोयस, तुला सगळं माहिती आहे. हा म्हणजे मी डिकोड करत होतो दिवसेंदिवस. आणि जिथे विशाल आणि आरबीच, मी एक रील बघितली जिथे विशाल आणि आरबीच स्वतः बोलले की करण मास्टर माइंड आहे आणि काहीतरी करतोय. तर मला असं वाटलं की मी कधी असं स्वतःला स्वयं घोषित नाही करणार मास्टर माइंड. बट जर ती लोक जे एक्सपिरियन्स लोक बोलतायत आणि त्यांच्यासाठी पण शॉक होता जेव्हा सचिनजी आत गेले, तर मला वाटतं हीच माझी मोठी विन होती. माझं इव्हिक्शन का झालं, कसं झालं हे तुम्ही बिग बॉसलाच विचारू शकता. माझ्या मते मला माहिती आहे मी माझा काय गेम तिथे खेळत होतो, मी शिकत होतो दिवसेंदिवस. खूप चुका होत होत्या आणि मला असं वाटतं की तिकडे ना चुका कोण एक्सेप्ट नाही करत. चुका एक्सेप्ट केल्या ना कोणी तर मग तो छोटा माणूस होतो असं सगळ्यांना वाटतं. पण माझ्यासाठी हे होतं की जी लोक मला फॉलो करतात आणि माझ्या नॉर्मल आयुष्यात पण जर माझ्याकडून काही पटकन चूक झाली असेल तर मी तिथे पटकन सॉरी बोलतो पहिलं. आणि हे मला वाटतं की मला हेच लोकांना मेसेज द्यायचा होता की जर तुम्ही चुकलात, तुम्ही सॉरी बोलाल तर तुम्ही छोटे नाही होत. जर लोक मला फॉलो करतात, जसं तू बोलते की एवढी फॅन फॉलोईंग आहे, तर मला असं वाटतं त्यांनी काय शिकावं माझ्याकडून, तर ही गोष्ट शिकावी. म्हणजे मी शिकवायला जात नाही बट मी असा आहे हेच लोकांना त्रास होत होतो. आणि मी बोललो ठीक आहे, जर त्या लोकांचा मी माझ्या चांगुलपणाचा जर लोकांना त्रास होतोय तर मला काही त्रास नाही त्या गोष्टीचा. खरं, कारण रुचिता सोबत जी स्ट्रॅटेजी तू केली होतीस त्याचं खरंच कौतुकही झालं होतं. आणि तू जो अडून राहिला होतास म्हणजे खरं तर तो एक तुझा एक छान मास्टर प्लॅन होता आणि इट वर्क ऑल्सो. तर काय होतं तेव्हा तुझ्या डोक्यात? ऑनेस्टली लोकांना हे वाटतंय की काय मास्टर प्लॅन आणि काय करण खेळून गेला आणि बेस्ट गेम प्लेअर रुचिताला चावी दिलीच नाही, घेतली तर दिली पण नाही. बट मी माझ्या नॉर्मल आयुष्यात पण असा आहे. ऑरेंज ज्यूस गँग बरोबर आम्ही जेव्हा बाहेर जातो अशा आमच्या खूप बेट लागतात आणि त्याच्यानंतर आमच्यामध्ये होतात. तेव्हा तू अडून असतो. एक्झॅक्टली. आणि माझ्यासाठी पण लोक अडून असतात. मी पण बोलतो अरे देना नाही देत आम्ही. लोकांसाठी तर होता की काय गेम प्लेअर निघाला, बट माझ्यासाठी हे नॉर्मल गोष्ट होती. मी जे बोललो ना की मी रिअल राहिलो हाच माझा प्रॉब्लेम होता. लोकांना ते भलतं वाटलं पण माझा तो काय गेम प्लॅन नव्हताच. माझं असं की रुचिताला कळलं पाहिजे की हे असं असं केलं पाहिजे. त्याच्यानंतर लोक, मी बघितलं की लोक बोलली की अरे बट त्यांनी बजरच नाही दाबला, प्राजक्तानी दाबला बजर आणि त्याला उमेदवारी भेटली. माझं मत हे होतं की बजर नाही दाबून पण एक हिंमत लागते. भाऊ बोलत होते की नाही बजर दाबण्यात हिंमत असते आणि तुम्ही उलटं केलं. ते तुमचं मत आहे ना, प्रत्येकाचं मत आहे ना. तू बोलू शकतेस की तुला सलमान खान नाही आवडत पण मला आवडतं, तर तुझं मत मी भांडणार नाही तुझ्याशी की तुला का नाही आवडत, मग ते चुकीचं होतं. सो माझं मत होतं मला बजर नाही दाबायचं होतं आणि मी ती हिंमत केली. मला उमेदवारी नाही भेटली, मला इम्युनिटी नाही भेटली. लोक म्हणजे जसं आतून बोलत होते की अरे हा फॅनच्या जीवावर उडतो, हे उडतो. माझं असं काहीच नव्हतं. माझं एकच होतं की मला नॉमिनेशनमध्ये झाला काही टेन्शन नाही बिकॉज मी माझा खरा गेम खेळतोय. बाहेर पडताना पण भावना मी एकच बोललो, मला एकही गोष्टीचा रिग्रेट नाही कारण मी माझं 100% दिलं. बट जर लोकांना ते पटत नाही तर त्यांचा प्रॉब्लेम आहे. अगेन मी लोकांच्या विरुद्ध नाही जाऊ शकत, त्यांचे रिस्पेक्ट करतो त्यांचे ओपिनियन्स.
पण त्यांनी माझे पण ओपिनियन्स रिस्पेक्ट केले पाहिजे की मी खरा राहिलो. येस ऑफकोर्स. पण तरीही काही प्रश्न जर तुला पडले असतील की अरे जर तू डोक्यात काही ठरवलं असशील, तू एक छान गेमही खेळत होतास तुझ्याप्रमाणे, तर मग अचानक असं एविक्शन जेव्हा होतं तेव्हा तुलाही काही प्रश्न पडले असतील. बरोबर. तर काय होते ते प्रश्न आणि काय वाटतं? प्रश्नांची खूप उत्तरं मला भेटत गेली आता 2-3 दिवसात जेव्हापासून मी मित्रांबरोबर आहे आणि मी जे बघतोय ते. तर त्याच्यानंतर मला असं वाटतं की जे मी केलं ते दाखवलं नाही, विच इज मी बिग बॉसचा गेम प्रिडिक्ट करत होतो आणि ते खरं पण पडत होतं. जे ॲनालिसिस भाऊ बोलायचे की करणचं ॲनालिसिस खूप चांगलं आहे, फोकस आहे. सो मी ते बघून मी सांगत होतो की हा असा गेम आहे बघ, हे असं होणार आहे, हा असा प्रोमो कट करणार आहे, हे मी कारण मी क्रिएटर असल्यामुळे ना मला बॅक स्टोरी बॅक प्रोसेस ऐकायला किंवा जाण्याला खूप आवडतं. मी किती वेळा कॅमेऱ्यात पण बोलायचो की बिग बॉस मला प्लीज नेक्स्ट इयर तुमच्या क्रिएटिव्ह टीममध्ये घ्या, बिकॉज मला मजा येते जे प्रिडिक्ट करतोय मी ते. प्राजक्ता पण बोलायची कारण आपण एकत्र करू वगैरे असं व्हायचं. सो दॅट इज वन ऑफ द रिझन. सेकंड रिझन हे होतं की मी खूप सॉर्टेड माणूस आहे. जर तुझं आणि कोणाचं जरी भांडण चालू असेल तर मी ते मिटवायला बघतो, कारण तुम्ही दोघेही फालतू आरडाओरडा करताय. त्याच्यापेक्षा मी क्लॅरिटी देतो की कोण चुकलंय आणि कोण नाही, आणि जर दोघेही चुकले तर दोघेही चुकले हे एक्सेप्ट करा आणि मिटवा. हो, तू बाजूला उभं राहून मजा बघायचा, चेहरे करायचा. सो मी तो आहे. पण ते पण कधी कधी बिग बॉस बोलायचे की तुम्ही सिरियस सिच्युएशन मध्ये असं नाही करू शकत. मी बोलो पण मी ते आहे, मी आहे तो. जर तुम्ही मलाच मी नाही राहून देते तर मग मी वेगळी पर्सनॅलिटी बनवून काय करू? सॉर्ट करतोय मी विषय, ते त्यांना पटत नव्हतं, लोकांना हे पटत नव्हतं. विषय सॉर्ट का करतोय, वाढू दे ना. पण मला कळत नाही, रियालिटी शो आहे तर रिअल राहायचं का नाही. मी ह्या 2 बाजूंमध्ये होतो. नीट हिंट्स पण नव्हते भेटत बिग बॉसकडून. 2दा मी त्यांना बोललो पण मला प्लीज, म्हणजे 2 हफ्ते बोललो होतो की मला प्लीज आत बोलवा, मला एक क्लॅरिटी द्या. जर त्यांनी मला क्लॅरिटी दिली असती ना की असं हे बघ तू हे कर, मग मी तसं केलं असतं प्ले कॅरेक्टर. पण मला हे होतं की बी युअर सेल्फ, एन्जॉय, आणि मी ते करत होतो. जिथे भांडायचं तिथे भांडत होतो, पण ते दाखवलं नाही अनफॉर्च्युनेटली. सो इट्स ओके. मला असं वाटतं की अर्थात तुझ्यातला क्रिएटर तर आम्हाला माहिती आहे सगळ्यांना आणि तो अफाटच आहे, मस्तच आहे. पुढे भविष्यात आता तू एक शोचाही अनुभव घेऊन आलाय, खूप चांगला, तर तुला डिरेक्शन मध्ये जायला आवडेल हो. मला म्हणजे स्टेजवर पण मी भावना बोललो बाहेर पडताना की मी हे बोलतोय मला कसं तरी वाटतंय, कारण सगळ्या माझ्या मित्रांना शॉक बसेल, पण मला अजून एकदा बिग बॉस करायचंय. कारण आता मला पॅटर्न कळला येतो की ही लोक, कारण कसं आहे माहिती आहे, आत असल्यानंतर ना मी हा पण विचार करायचो की माझे आई बाबा बाहेर आहेत, त्यांच्यासाठी हा नवीन एक्सपिरियन्स आहे. त्यांना लोक येऊन भेटतायत, बोलतायत की कारण असं केलं पाहिजे, कारण ते केलं पाहिजे. बोलायला तर खूप लोक बोलू शकतात, पण ते क्रिकेट सारखं आहे की आपण बाहेरून बोलतो की अरे रोहित असा खेळला तसा खेळला, पण शेवटी पिचवर रोहितला माहिती की काय चालू आहे. तसंच आहे, लोक इथून खूप काय काय बोलतात, अरे कारण खेळला तसं. 24 तास तुम्ही त्या घरात राहा, एक्झॅक्टली 24 तास तुम्ही त्या घरात राहा, तुम्हाला क्लिअरली कळेल की तुम्ही जे बघताय ते तसं नाही असं. पण म्हणजे जसं मी म्हटलं की आता तू काही फिल्म्समध्ये ऍक्टिंग वगैरे पण केलेली आहेस, तर पुढे मागे डिरेक्शन किंवा फिल्मच्या दृष्टीने अजून काही करायचं काय प्लॅन आहे? आता तर पुढे माझी मोठी अनाउन्समेंट तीच आहे की माझी फिल्म येते, मराठी फिल्म येते एक मोठी. सो त्याच्या मी तयारीत आहे. बट मला माहित नाही, मला आता हे बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जेव्हा कळलंय ना बिग बॉस नक्की काय आहे, माझी अशी एक्साइटमेंट आहे की परत टाका ना मला, प्लीज आज टाका ना. आता मला एक वेगळा गेम इथून सुरू करायचा, कारण मला आता कळलं तुम्हाला काय पाहिजे, त्यांना काय पाहिजे मला हे कळलंय. त्याच्यातून मग काही होईल मला प्रॉब्लेम नाही. पण गिव्हन अ चॉईस तुला पुन्हा जायला आवडेल? खूप जास्त आवडेल मला, खूप जास्त आवडेल. आणि अर्थात आता अनेकांच्या मनात बरेच प्रश्न आहेत की प्राजक्ता आणि तुझं नातं काय आहे, त्याबद्दल काय सांगशील? प्राजक्ता आणि माझं नातं ना कसं आहे, मी बोलतोच आहे बाहेर, मित्रांना पण बोलतोय की मी खूप एन्जॉय करतोय. जे मीम्स बनतायत, जे लोक लव अँगल टाकतायत आणि हे करतायत, हे मी खूप एन्जॉय करतोय. बिकॉज ॲज अ क्रिएटर मला असं वाटतं की जर त्या गोष्टी तुम्हाला फन मजा येते ना तर ठीक आहे. काही लोक हे पण बोलतायत की करंटचा, जसं आता तू बोललीस की करंटचा गेम पहिल्या हफ्त्यात चांगला होता, मग काही लोक बोलतात की नंतर तो बिघडला कारण तो प्राजक्तावर बसायला लागला. सो माझं मत आहे की तुम्हाला माहितीच नाही, प्राजक्ता आणि माझ्यामध्ये ही क्लॅरिटी होती की हे बघ आपण इंडिव्हिज्युअल खेळतो, आपण भिडायचं नाही एकमेकांना, भिडायची वेळ आली त्यावेळी भिडायचं. आणि आम्ही भिडलो पण आहे टास्कमध्ये खूप वेळा ऑपोजिटली. सो त्याचा काही प्रॉब्लेमच नाही. बट लोकांना ही जी मजा येते आमच्या नात्याची, ते बघून मला खूप चांगलं वाटतं. ही मैत्री आहे का मैत्रीपेक्षा जास्त काही आहे असं मला वाटतं की मी तर ऑफकोर्स म्हणजे आमच्यामध्ये ही क्लॅरिटी की ही मैत्रीच आहे. बट मी फक्त एक साईडने बोलणं चुकीचं वाटतं मला. मला असं वाटतं की बिकॉज ती स्त्री आहे आणि काहीतरी भलतं 10चं 100 केलं जातं बाहेर, ते मला नाही पाहिजे. सो मला असं वाटतं की ती जेव्हा बाहेर येईल तेव्हा प्रॉपर आम्ही दोघी क्लॅरिटी देऊ, त्याच्यानंतरच क्लिअर होईल. कारण मी फक्त बोलणं आणि मी इथून बोलणं आणि त्याच्यानंतर तिथून काहीतरी बोलता येणं हे खूप चुकीचं होईल. मला तिला वीक पण नाही साऊंड करायचं, बिकॉज ती आहे ॲक्च्युली इमोशनल जेन्युइन पर्सन. पूर्ण घरात जर जे कोण जेन्युइन राहिले शेवटपर्यंत ते मी आणि आयुष, आणि त्याच्यानंतर आता जे आहेत ते आहे सचिन आणि प्राजक्ता.
पण तो जेन्युअननेसच त्यांना नडणार आहे मला इथे बाहेर येऊन कळतंय. कारण तू गेल्यानंतर प्राजक्ता खूप रडली होती, तू एपिसोड पाहिला असेल तर आणि काय वाटलं तुला बघ? मला ऑनेस्टली म्हणजे मी सगळ्या मित्रांना बोलवतो की मला दुःखच नाही मी बिग बॉसच्या घरातून बाहेर आलो, मला दुःख आहे की ती एकटी राहिली आणि तिचं खूप रडली पण. हो माझं तिचं ते रिॲक्शन काल मी बघितलं, मी तेच वाट बघत होतो. सचिनजी जसे आत गेले तसं ती एकदम स्तब्ध झाली. कारण बाहेर पडताना पण जे आमचं केलं इविक्शन त्या स्टाईलनी, नवीन स्टाईलनी, ते खूप आवडलं मला. तेव्हा सगळे मला बोलत होते करण आनेवाला आहे, करण आनेवाला आहे. ती पण तशाच होती की ती रडली. तुम्ही भेटलात पण तेव्हा पण असं की हा मी येईन असं वाटलं. म्हणजे विशाल पासून आरबी पासून सगळे हे होते की अरे करण येणार आहे, करण येणार आहे. बट जसं सचिनजींना सगळ्यांनी बघितलं, सगळे, विशाल पण मी काल रिॲक्शन बघितलं, सगळे स्तब्ध झाले. आणि प्राजक्ताला हे झालं की आता मी तुटली पूर्ण, आता माझा तो मेन जो बॅकबोन होता तो गेला आणि मी ती वरती रडत होते. आणि ते बघून मला एवढा त्रास झाला की मी 2 माइंडमध्ये गेलो. एक तर तू स्ट्रॉंग बन आणि गेम जिंक, किंवा तू प्लीज पटकन बाहेर आहे, बिकॉज मला तुला बघवणार नाही. कारण ही लोक तुला खूप मॅन्युप्युलेट करणार, खूप त्रास देणार, कारण तू इमोशनली आहे तशी. त्यांना कळलं, मी तिला खूप बोलायचो नको राहूस इमोशनल, पण आता ती आहे ना जेन्युइन. मी किती बदलायचा प्रयत्न करू तिला, बट आय होप ती स्ट्रॉंग होईल आणि ट्रॉफी जिंकून येईल. आणि आता बिग बॉसच्या घरातील काही सदस्यांबद्दलची तुझी मतं काय आहेत ते आपण क्विक हे करूया. पहिलं अर्थात राखी सावंत. राखी सावंत बेस्ट मोटिवेटर, बेस्ट बिग बॉस कंटेस्टंट. आणि मला असं वाटतं ती प्रत्येक शो मध्ये पाहिजे, बिकॉज ती प्रत्येक शो मध्ये काहीतरी जादू आणते. विशाल कोटियन. विशाल कोटियन जेन्युइनली मास्टर माइंड अँड हार्ड वर्किंग. ओके. रुचिता जामदार. रुचिता जामदार गेम शिकत चालली आहे, गेम बदलत चालली आहे, पण बाहेर येऊन आता मला असं वाटतं की हेच तिला नडणार आहे. तू सगळ्यांविषयी चांगलं बोलायचं ठरवलं नाही, बट वाईट म्हणजे खरंही बोलू शकतोस. नाही, तू अजूनपर्यंत ते वाईट कंटेस्टंटला आली नाहीयेस. अच्छा, ओके. विल सी. येस येस येस. दीपाली सय्यद. दीपाली सय्यद गोंधळली. ओके. अनुश्री माने. अनुश्री माने पलटी किंग, फालतूमध्ये किडा करणारी. गेम ऑफकोर्स तोच तिचा गेम आहे लोकांना असं दिसतं, बट माझ्या मते की असं पलटी करून आणि असे किडे करून जर गेम होतोय तर मग ते चुकीचं आहे असं मला वाटतं. तन्वी कोलते. तन्वी कोलते खरंच फक्त बोलते आणि जे बोलते ते सगळं फेक असतं, टोटली फेक असतं. म्हणजे आता बाहेर येऊन मला कळलं की ती स्ट्रॉंग कंटेंडर आहे असं सगळ्यांना वाटतंय, पण ती तसं दाखवते आणि ते एडिट टेबलवर पण तसं होतंय. सो तसं तुमच्या समोर बाहेर येते. बट तसं बघायला गेलं की मला वाटतं की रुचिता इज अ स्ट्रॉंग कंटेंटर. ओके. रुचिता इज अ स्ट्रॉंग. येस. ओके. प्रभू शेळके. प्रभू शेळके नो गेम, एंटरटेनमेंट, अंडी, साखर, चहा, फक्त हेच पाहिजे त्याला. तन्वीमुळे तो दिसतोय. बाकी जर म्हणजे कम्पेअर करायला गेलं तर नॉमिनेशनमध्ये सगळे कॉमेंट्समध्ये पण आता मी बघवतो एकच बोलवतं की आयुष आणि प्रभू बाहेर येत आहे, आयुष आणि प्रभू बाहेर येत आहेत, बट ते भलतंच झालं. सो काही गेम नाही आहे, तन्वीमुळे दिसतोय, बाकी काही गेम नाही. ओके. सचिन. सचिन अगेन जेन्युइन माणूस, चांगला माणूस. गेम कळायला थोडा लेट लागतोय, आम्ही प्रोत्साहन करायचा प्रयत्न करतो, पण मला असं वाटतं त्यांचं चांगुलपणाच त्यांना परत नडणार आहे आणि ते गेममधून बाहेर येतील. ओके. राकेश बापट. राकेश बापट ॲज अ कंटेस्टंट ग्रेट ॲक्टर बट फेक पर्सनॅलिटी. अच्छा. ओके. आणि प्राजक्ता शुक्रे. प्राजक्ता शुक्रे उफ. प्रेम, बाकी काय नाही, फक्त आणि फक्त प्रेम. प्राजक्ता इज प्रेम. प्रेम. ओके. आणि रोशन भजनकर विशालमुळे दिसतोय, नाहीतर त्याचा काही गेम नाहीये. कम्पेअर्ड अगेन मी बोललो की तो वाचलाय यावेळी नॉमिनेशनमधून कारण त्याला विशालने वाचवलंय, नाहीतर अगेन त्याच्यातून प्रभू आणि रोशनच बाहेर गेले असते. ह्यांच्याशी मला कम्पेअर नाही करायचं आहे मला, बिकॉज मला असं वाटतं की मी छोटा होईल, बट जर कम्पेअर करायची वेळ आलीच आणि भाऊ स्वतः पण बोलले की प्रभू तू कुठे दिसला या हफ्त्यात, त्याच्यापेक्षा मी तरी जास्त दिसलो असं मला दिसतं. माझा जो काय अँगल दाखवलाय, जे काय दाखवलंय, तर तिथे असं होतं की मग प्रभूच गेला पाहिजे होता बाहेर, तिथे रोशनच गेला पाहिजे होता बाहेर. बट काहीतरी वरती गेम चालू आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना शॉक बसतोय की मी का बाहेर आलोय. बट ठीक. आणि टोळीबद्दल काय म्हणणं आहे तुझं? काय आहे त्यांचं, काय त्यांची खरंच एकी आहे काय? नाही, टोळीमध्ये एक युनिटी आहे, बट विशाल एवढा स्ट्रॉंग आहे ना की विशालचं असं आहे की जर वेळ आली ना, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर वेळ आली की मला रोशन आणि रुचितामध्ये कोणाला चूज करायचं आहे बाहेर काढायला, तर तो रुचिताला बाहेर काढेल. कारण त्याचं सिम्पल गेम आहे की रुचिताला काढलं तर माझा एक स्ट्रॉंग कंटेंटर निघून जातो, माझा गेम अजून सोपा होऊन जातो वरती पोचायला, कारण रोशन तसं पण निघणारच आहे कधीतरी. सो तो एवढा स्मार्टली खेळतोय ना, पण मला त्याचा गेम बघायला आता खूप इंटरेस्ट वाढलाय माझा, कारण आरबी त्याच्या ऑपोजिट आलाय. गेम असं आतून पण बोलतात आणि बाहेरून पण लोक बोलतात की आरबीच्या साईडला खूप बायस्ड होत चाललाय, विच इज व्हेरी ट्रू. आतून पण आम्हाला तेच कळतंय.
बट विशाल ह्याला कसं टॅकल करणार मला ते बघायचं. विशाल रुचितामध्ये खरंच काही नातं जुळतंय का हे सगळं गेमसाठी आहे काय वाटतं? आत जे मी बघितलं ना म्हणजे सॉरी बाहेरून जे मी बघितलं ना हे मला खूप शॉकिंग होतं. मला माहित नव्हतं की ती त्याच्या प्रेमात पडली आहे, ती बोलली फिलिंग्स आहेत मला आणि मग त्याला बोलले की अरे वय बघा तुमचं वगैरे असं असं, हे मला माहिती नव्हतं. बॉन्ड होतं एक चांगलं मला माहिती आहे, पण एवढं डीप होतं मला माहित नाही. तर मला असं वाटतं रुचिताच्या, मी जेवढं रुचिताला ओळखतो ते खरं आहे रुचिताच्या साईडनी. विशाल तर सरळ तिला बोललाय की अरे हे सगळं नाही करायचं सगळ्या गोष्टी. सो विशाल तसा एकदम क्लॅरिटीमध्ये असतो असं. येस. आणि आता लगेच काय तुला कुठे बघायला मिळणार आहे आम्हाला? तुझी फिल्म कधी येणार आहे काय? आता जे आहे ते मला असं वाटतं कदाचित एप्रिल किंवा जूनमध्ये. बट त्याआधी ऑलरेडी खूप काम आहे. T20 वर्ल्ड कप आहे, IPL आहे, सगळं आहे. आणि बाकीचं तर तुम्ही मला युट्यूबवर बघू शकता जे काय आहे ते. कारण आता मी प्रत्येक कंटेस्टंटची पोल खोलणार माझ्या युट्यूब चॅनलवर. हो म्हणजे ते करणार ऑफकोर्स करणार मी. फक्त आतून नसतो खेळायचा, बिग बॉस बाहेरून पण खेळायचा असतो. सो आता तो मी खेळणार आहे. क्या बात आहे. आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर द जर्नी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.